बाबो किती कल्ला या चिड्याचा. झाडून राहिला अजून काढायचा. आता हे जे तांदूळ कसे टाकू मी तरी जरासे टाकून देतो. कापच खातात बाबा. एवढा कल्ला ते इथं सकाळी दोस्त उठवतील माया. आज लई जास्त भूक लागली वाटते यायले म्हणून तर एवढा कल्ला करू राहिले. बकऱ्या सुटल्या. बकऱ्या गेल्या वावरात आणि मी झाडून का नाही काढलं का माहित आहे का. मग बकऱ्या समजा सोळ्याच्या वेळेस लय अशा डांगरू करून जातात. मग आणखी दुपारी झाडा लागते. दुपारी तर किती ऊन होते माहीत आहे तुम्हाला. त्यासाठी झाडूनच नाही काढलं. आता मस्त अशी झाडझूड करून घेतो का मग. दुपारी झाडझूड करायचं काम नाही घरातलं. आणि पाणी तापवतं चांगलं. चुलं इजली चहा करून द्यायच्या नांदात जातात. नांदात म्हणजे तो कराच लागते त्याचं काही नाही. सकाळी चुलीत पहिले जोरा लावून देतो. आता करतो झाडझूड मस्त. बाहेरची सगळी झाडझूड झाली. पाणी विणी मारलं सगळं. आता गेट बंद. बकऱ्या गेलो. बकऱ्या ढोरायला चाराय टाकून दिला बाहेर दादानं. बंधू घरी नाहीत तर मग ढोरे बी घरी जात. आणि बकऱ्या खाली लई जास्त धुळला झाला होता तर जरासं पाणी मारून घेतलं. आणि आता राहिलं माझ्या घरातले काम. घरातले कामं म्हणजे का गोदड्या ते बी काढायच्या राहिल्या अजून. आता ते उरकून घेतो पटापट. बाकी तिकडलं तर व्हायला सगळं. पण इकडला माझाच पसारा राहिला सगळा. झाडून काढला ना तर आणखी तांदूळ झाडात गेले. कारण झाडून काढायच्या पहिले तांदूळ टाकले होते. आणि आणखी चालला यायचा कल्ला बायायचा. या जरा खा फक्त कल्ला नका करू. सगळे काम उरकले. आता आंघोळ विंघोळ करून घेतली मस्त फ्रेश एकदम सकाळी. आता स्वयंपाकाचा नान. पण आता दादा भाजी काय करावं. भाजीले काही नाही. आणि दादा बी घरी भाजीले एकदा विचारलं का बरं आहे ते. कारण की मग कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. कोणाचं मन असते खायचं आपण भाजी बनवली की कोणाचं नसते. आज तर कोणीच नाही घरी. दादा गेले सकाळी कपडे घेऊन. आता भाजी कोणाला विचारू मी. भाजी बिजी तर काही विचारत नाही. पहिले आता चहा ठेवतो मस्त. मी चहा पितो आणि पोळ्या करून घेतो. लागल्यास तर रात्रीच्या भाज्या आहेत. दादानं म्हटलं वेळेवर भाजी काहीतरी बनव तर मग बनवीन. आता फक्त पोळ्या करून घेतो मी आणि काम उरकून घेतो. डबल बकऱ्या आल्या की बकऱ्या बांधायला लागतील. आणि दादा घरी आला तर बैल आमची दादाच घरात घेतात. त्याचा काही वांधाच नाही. तर बाहेरचं फक्त शेण बिन काढावं लागेल. या मग सकाळचा चहा प्याले. चहा ठेवला मस्त पीठ चुरून घेतो. तरी मिठाचं घेतलंच नाही खाली. अशा उठबशा काढा लागतात ना. अशा एक झारा मारा लागतात का जीव काळते दिवसभर. आणि हे सगळे परिणाम फक्त एक गॅस वटा नाही म्हणून एवढी तकलीफ होती. आणि पसारा सगळा झाला. चहाचे भांडे झाले का भाजीचे भांडे झाले सगळे बाहेर नेऊन ठेवावे लागते. कारण की या रूमला आहे 2 दरवाजे. इकडून एक इकडून. इकडून बाहेर जायला इकडून इकडल्या रूम मध्ये जायला. आणि बाहेर सगळे ढोर वासरं. तर त्याच्यानं काय होते जास्त माशा येतात त्या रूम मध्ये. तर मग म्हणून एवढा एक झारा मारा लागतात. आणि बाहेर तिकडल्या रूम मध्ये तर माशाला एंट्रीच नाही. किती वापर पसारा ठेवला. सगळा स्वयंपाक झाल्यावर भांडे जरी नेले ना तरी एक माशी येत नाही त्या रूम मध्ये. स्वयंपाक काय दोघं बापले काय 2-3 पोळ्या कराव्या लागतात. एवढं काही विशेष नाही. पण ढोरा वासराची झाडझूड एवढी झाली जाते सकाळच्या पायरी चालय. ढोरा वासरे घरी नसले का गमत नाही. मग आता मी सध्या एकटीच घरी आहो. बाहेर गेलो की फनफन लागू राहिला. सगळे कुठे रिकामेच आहेत. बैल आहेत म्हणा पण बैल रोडवर बांधले राहील. ढोर वासरं घरी असले बाहेर गेलं की ते आपल्याला पाळतात का चारा
चारा लावते का काय, आम्हाला सोडते का काय, कोणी वळलावते तो कोणी पाळते तो कोणी काय करते, त्याचा आघातच चालू असते ना आपल्याला गमते. मग आता सध्या चिवताई मीच घरी आहो आणि चिवताईने चारा टाकल्यावर तर चिवताई काही जास्त चिवचिव करत नाही. जास्त असा काही आवाज येऊन नाही राहिला, तेवढा पुरते ते फक्त चिवताईचा आवाज. चला मग पीठ चोळून घेतलं. आता पीठ चोळून घेतलं, चहा बी शिजला. आता चहा घेऊन घेतो, करून घेतो एवढा स्वयंपाक मी, आणि मग नंतर दाखवत असतो मला भाजी करायची का नाही करायची. व्हिडिओ कंटिन्यू करा. आवरला सगळा पसारा. स्वयंपाक लई मोठी गोष्ट आहे. स्वयंपाक आवरला का कामं झाले सगळे. आता 11 वाजले, म्हणजे पावणे 11 वाजले आता सध्या. पण मी आणले सगळे भांडे कुंडे बाहेर. तुम्हाला दाखवतो, हे सगळे भांडे कुंडे बाहेर आणले. पाणी भरेल आहे आणि कपडे बी धुवायचे आहे. एवढे आता कपडे धुवून घेते मी. दाराघरात तर काही पसारा नाही, कारण बकरा गेल्यावरच मी सकाळी झाडझूड केली होती. एकदम मोकळी आहे चकाचक. आणि बाहेर एवढं काही शेण नाही. फेरफटका मारायला गेली मी बाहेर, ते जेवढं शेण होतं तेवढं तुझ्यावर लावून टाकलं, म्हणजे संध्याकाळी झाडता येते. मग आतापासून उन्हात जर एवढे तपलीक घेतली का लई. 2 दिवस झाली मी फक्त शेणच जमा करू राहिली, बाहेरची झाडझूड काही करून नाही राहिली. आणि आता घेतो दरवाजे लावून, कारण का बकऱ्या आले का सगळ्या घरातच घुसतात. आणि बाहेरचे काम मग तेवढे कपडे आणि भांडे. आणि संडास बाथरूममध्ये पाणी भरलं का झाले मग नाही का, मग उरकले सगळे एकदम टोटल. चला तर मग मी भांडे घासून घेतो आता. बकरायचा अजून काही पत्ता नाही. आणि शॉर्ट व्हिडिओ शूट करायला आहे माझं ही स्टँड, कारण का माझं कोणी शूट करायलाच नाही, म्हणून मी या स्टँडनंच शूट करतो शॉर्ट व्हिडिओ. जसे ध्यान राहिलं तसे, कधी चालू राहते कॅमेरा, कधी बंदच राहते, तर मी कामच करत राहतो. चला तर मग भांडी घेते वाचून. आता मी एवढे आता झाला सगळा पसारा आवरण. दादा आले घरी. दादा घरी आले आणि बैल बांधून राहिले, म्हणजे पाणी पाजून. एक बैल तर बांधून नाही घेतला. आणि आज बकऱ्या घरी नाही आल्या, आज बकऱ्या तिकडेच ठेवल्या. काल दादा गेले नव्हते तर बकऱ्या घरी आल्या होत्या, आणि आज तिकडेच झाडाखाली ठेवल्या बकऱ्या उन्हाच्या, म्हणजे चारून आले. पण मग आता 3-4 जण आहेत, ते एक जण जेवण करायला येईल आणि जेवण करून जाईल. मी आता भाजी नाही बनवली आज, तर बोलणे खावं लागतात वाटते. बाहेरचं वातावरण का आहे, शेण काढलं होतं मी, पण आणखी शेण झालं. घरी ढोरं असल्यावर शेण हे पडतेच. दादा आणून राहिले बैल घरात बांधायसाठी. पण मी बी सकाळपासून चालूच आहोत, थकली आता. सगळे कामं झाले ना. आता आला फळावाला. काय आणलं काय माहीत, फळावाला नाही बी. पाणी पाहिजे का त्यात? बैला पाणी पाजू राहिले दादा. एक बैल बांधून ठेवला. आता राहिले आमची लंगडू महाराज. तर लंगडू महाराज आणतील दादा घरात, पण त्याला लय असा उशीर लागते घरात यासाठी. जीव लय थकला आता. आता डबल भाजी करावं लागते का काय, काय माहिती, तेही माहिती नाही. लंगडू महाराज बी त्याले तर जाग्यावरच पाणी पाहिजे. लंगडू महाराज बी प्याले. रोज टरबूसच घेऊन येता निरा. खरबूसच घेऊन येता निरा. खरबूस टरबूसच येते मला. काही अंगूर आणा, काही चिक्कू आणा. मी नाही घेत कधी. 5 द्या, 1 किलो द्या मला. येते का बस गोड? आज घेतले खरबूस. त्या माणसाने दिले एक खा खायला. मला गोड आहे का नाही, पण ते तर पांचट आहे, पण हे गोड असणार आहे असं मला वाटते. खरबूसच आणते मी राहतो माझं, दुसरं काही आणतच नाही. आणि सकाळी सकाळी भूक लागल्यावर खरबूस लय मस्त, म्हणजे भूक थांबवतात, म्हणून मी घेऊ राहिली. दादा
वड्या सांग मटण खात नाही म्हणतात, मग आता अर्धा खरबूज देतो का आपण, दाखवतो मग. दादा जेवण करून गेले. मी म्हटलं आणखी काय कामं सांगतील का नाही सांगत, म्हणून दादा सोबत काही जेवले नाही मी. दादा जेवले आणि वावरात चालले गेले पाण्याची बॉटल घेऊन. दादाला खरबूज कापून दिलं होतं. दादाने जेवढं खाल्लं तेवढं खाल्लं, बाकीचं आता मी खाणार आहोत.